मित्रांनो, ग्राउंड कमी आलंय, घाबरू नका. फक्त क्वालिफाय व्हायची वाट बघा. क्वालिफाय झाली की तुमची लेखी 90+ करून द्यायची माझी गॅरंटी. आणि हे बघा, 90+ कुणाची लेखी करून द्यायला मी काय देव नाही. त्याच्यासाठी तुमचा आधी 80+चा अभ्यास पाहिजे. 80+चा ज्याचा अभ्यास आहे त्याला 90+ घालायची माझी जिम्मेदारी. आणि ती 90+ लेखी कधी जाते तर ती फक्त भूमितीच्या जीवावर जाते. कारण भूमितीचे जर 4-5 क्वेश्चन जर टफ पडले किंवा भूमितीचे क्वेश्चन साधे पडले तर कुणाला सुटत नाहीत. भूमिती प्रत्येकाला अवघड जाते, पण एकदम सोप्या भाषेत तुम्हाला भूमिती शिकवतो. फक्त माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, 12 मीटर लांब, 9 मीटर रुंद व 7 मीटर खोल खड्ड्याच्या सर्व कडाची एकूण लांबी किती विचारले आपल्याला. लांबी बघा, खड्ड्याची लांबी किती आहे? 12 मीटर लांबी आहे. ही खड्ड्याची खालची बाजू, तर 12 मीटर जर याची लांबी असेल तर याची लांबी सुद्धा किती असेल हो? 12 मीटरच असेल. ही खड्ड्याचा खालचा भाग, याची लांबी सुद्धा 12 मीटरच असेल. मग खालच्या भागाची 12 मीटर तर वरच्या भागाची सुद्धा काय असेल? 12 मीटरच असेल. मग 9 मीटर रुंदी आहे. ही जी रुंदी आहे ती ही जी रुंदी आहे, रुंदी ती किती मीटरची आहे? 9 मीटरची रुंदी आहे. मग ही 9 मीटर रुंदी, 9 मीटरची ही रुंदी, ही सुद्धा 9 मीटरची रुंदी. ही बघा, 1-2 रुंद्या झाल्या. ही तिसरी 9 मीटरची रुंदी आणि ही चौथी वरच्या बाजूची 9 मीटरची रुंदी. मग 7 मीटर खोल म्हणले. खोली म्हणजे काय होत? त्याची उंची. ही बघा, ही उंची 7 मीटर. इथं सुद्धा उंची दिली आहे 7 मीटर. ही सुद्धा उंची आहे 7 मीटर आणि ही सुद्धा उंची आहे 7 मीटर. आणि मित्रांनो, तुम्ही म्हणताल सर असं कसं व्हालंय? 12 मीटरच्या 4 बाजू कशा आल्यात, 9 मीटरच्या 4 बाजू कशा आल्यात आणि 7 मीटर खोलीच्या 4 उंच्या कशा आल्यात? मित्रांनो, लक्षात ठेवायचं, खड्ड्याची जर आकृती काढलं तर डोक्यात ठेवायचं, खड्डा म्हणजेच इष्टिका चित्ती आहे. फक्त फिरून टाकले, इष्टिका चित्तीच्या बाजू म्हणायचं, त्यांना काय म्हणले? खड्ड्याच्या बाजू म्हणले. मग लक्षात ठेवायचं, खड्डा म्हणले की इष्टिका चित्ती, इष्टिका चित्ती म्हणले की इष्टिका चित्तीला किती कडा असतात? 12 कडा असतात. किती बिंदू असतात? 8 बिंदू असतात. पृष्ठभाग किती असतात? 6 पृष्ठभाग असतात. हे लक्षातच ठेवायचं. आणि त्याच्यानंतर सूत्राची तर काही गरज नाही. भूमितीला खरं तर सूत्राची गरज लागते, पण काही उदाहरणं विदाऊट सूत्राचे सुद्धा सोडविता येतात. कसे? बघा, आता आपल्याला माहित आहे 12 मीटरच्या 4 बाजू 12 गुणिले 4 करा, अधिक 9 मीटरच्या 4 बाजू 9 गुणिले 4 करा, अधिक 7 मीटरच्या किती बाजू आहे तो? 4 बाजू. एकूण सर्व बाजूची आपल्याला काय करायचं? लांबी काढायची आहे. ठीक आहे. 12 चोक 48 अधिक 9 चोक 36 आणि 7 चोक 28 यांची बेरीज करा. 48, 36 आणि 28 बेरीज होते 112. मग एकूण सर्व कडांची आपल्याला लांबी विचारली. मीटर मध्ये एकक दिले सर्वांचं, तर काय येईल? 112 मीटर येईल. मग सूत्रानं कसं? तर इष्टिका चित्तीच्या सर्व कडाची लांबी, इष्टिका चित्तीच्या सर्व कडाची लांबी बरोबर 4 कंसात L अधिक B अधिक H. म्हणजे L म्हणजे काय हो? लांबी, B म्हणजे ब्रेथ रुंदी, H म्हणजे हाईट उंची. त्याच्यानंतर बघा 4 किती दिले आपल्याला लांबी? 12 अधिक ब्रेथ म्हणजे रुंदी किती दिले? 9 अधिक हाईट किती दिले हो तुम्हाला? उंची म्हणजे खोली 7 दिले आहे. 4 कंसात 12 न 9 21, 21 7 28 आणि 28 चोक 12 दर्शे. इथं सुद्धा उत्तर तुमचं काय आलं हो? 112 मीटरचे आले. आणि असेच अवघड भूमितीचे उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. एकदम सोप्या पद्धतीने इथे तुम्हाला उदाहरणं पाहायला भेटतील.